सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माळीवाडा ही वेस हे नगर शहराचं एक वैभव आहे आणि ती पुरातत्व विभागाच्या अंतर्गत ती वास्तू आहे. एक काळ नगर शहराची ओळख म्हणजे माळीवाडा वेस ची ओळख त्या ठिकाणी आपण पाहत होतो. नगर शहरामध्ये आल्यानंतर जर आपल्याला एखादी कुठल्या ठिकाणी आलं पाहिजे तर आपण सहज म्हणायचो माळीवाडा वेशीतून आत या, माळीवाडा चौकात या. ही एक नगर शहराच्या ही खऱ्या अर्थाने एक पुरातत्व ही वास्तू आहे आणि ती एक नगर शहराचं वैभव आहे. ती वेस पाडण्याच्या संदर्भात महानगरपालिकेने एक 5-6 महिन्यापूर्वी घाट घातला होता आणि ती वेस त्यांना पाडायची होती. त्यावेळेस सुद्धा मी पत्र दिलं की ही पुरातत्व विभागाच्या अंतर्गतली वास्तू आहे आणि ही नगर शहराची वैभव आहे. तिची डागडुजी करा, तिची दुरुस्ती करा, तर ती वेस पाडू नका. त्याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी सुद्धा त्या ठिकाणी आवाज उठवला आणि तो महानगरपालिकेने केलेला ठरावसुद्धा कॅन्सल झाला. काल परवासुद्धा अशाच पद्धतीने काही ठिकाणी प्रकार घडला. त्यावेळेससुद्धा मी सरळ मनाने, सरळ सद्भावनाने एक प्लेन पत्र दिलं की ती पुरातत्व विभागाची वास्तू आहे, ती राहिली पाहिजे, ती नगर शहराचे वैभव आहे, ती राहिली पाहिजे, टिकलं पाहिजे. पण मला आज काही गोष्टी लक्षात आली की त्याचा एक कुणीतरी चुकीचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला, त्याला एक राजकीय कलर देण्याचा प्रयत्न केला की निलेश लंकेंनी त्या ठिकाणी महात्मा फुलेंचा पुतळा, सावित्रीमाईंचा पुतळेला विरोध केला, असा काहीतरी समाजामध्ये संदेश पोचवण्याचं काम केला, जाणीवपूर्वक केला गेला. त्याला कुठलीतरी एक राजकीय कलर देण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने मी तर ह्या विचाराचा एक कार्यकर्ता आहे. मी महात्मा फुले सावित्रीमाईंच्या विचारावर चालणारा एक कार्यकर्ता आहे. माझी तर कायम भूमिका आहे, जर महात्मा फुलेंचा पुतळा उभा करायचा, सावित्रीमाईचा पुतळा जर उभा करायचा, एका छोट्याशा जागेत करण्यापेक्षा एखादी मोठी वास्तू जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाली. अनेक ठिकाणी महानगरपालिकेची भूखंड आहे, त्याला त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करण्याची माझ्यासारख्याची जबाबदारी असेल. कारण आम्हीसुद्धा समाजामध्ये काम करत असताना, मी तर राजकीय जीवनामध्ये काम करण्याच्या आधीसुद्धा मी कधी शिक्षक दिन जर साजरा करायचा ठरवला तर महात्मा फुलेंच्या, सावित्रीमाईच्या जयंतीच्या दिवशी शिक्षक दिन मी साजरा केलेला आहे. माझा आत्तापर्यंतच्या शिक्षक दिनाच्या कुठल्या कार्यक्रमाला मी कधी हजर झालो नाही. मी शिक्षक दिन साजरा केला ते कुठला, महात्मा फुलेंची जयंती, सावित्रीमाईंची जयंती, मी त्या ठिकाणी शिक्षक दिन साजरा केला. आणि जर अशा पद्धतीने कुणी जर राजकीय त्याला वेगळं वळण देत असेल आणि आमच्या राष्ट्रपुरुषांना, ज्यांच्यामुळं आज स्त्री शिक्षणाचे दार उघडे झाले, त्यांच्यामुळं आज अनेक स्त्रिया राजकारणामध्ये, समाजकार्यामध्ये वेगवेगळ्या अधिकारी पदावर बसल्या, त्याचं सर्व श्रेय जातं त्या सावित्रीमाईंना जातं. त्यांना जर कुठेतरी एखाद्या सामाजिक चौकटीमध्ये जर कुणी बांधत असेल तर त्याचा मी सुद्धा निषेध व्यक्त करतो. आणि आम्ही समाजामध्ये काम करतो, आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर काम करणारे आम्ही कार्यकर्ते हे. त्यामुळं आम्ही कधीच असं गलिच्छ कृत्य करू शकत नाही. जर अशा पद्धतीने आम्ही जर कृत्य करू शकलो तर आम्ही समाजाला तोंड दाखवण्याचे लायकसुद्धा नाही. ह्या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. माझ्या दिवसाची सुरुवात होत असताना मी महात्मा फुले असू, सावित्रीमाईंचा फोटो असू किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असू, छत्रपती शिवरायांच्या फोटोला नतमस्तक होऊनच आम्ही समाजाचं काम करत असतो. त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कुणीतरी आपल्या नेत्याकडून आपला वाहवा होण्यासाठी जर कुणी अशा पद्धतीने चुकीचं त्या ठिकाणी माझ्याबाबत जर चुकीचा मॅसेज जर समाजामध्ये पसरत असेल तर ह्या गोष्टी चुकीच्या आहे. तुम्ही राजकारण करा, समोरासमोर राजकारण करा, समोरासमोर विरोध करा, पण जे आपले राष्ट्रपुरुष आहे, ज्यांना आपण आदर्श मानतो, त्या आदर्श राष्ट्रपुरुषांना मध्ये घेऊन कुणीतरी कृपया करून राजकारण करू नका. शेवट आपण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. आज महात्मा फुले, मी तर ह्या विचाराचा कार्यकर्ता आहे. मी ज्यावेळेस खासदार झाल्यानंतर या ठिकाणी सावित्रीमाईंनी शिक्षण घेतलेलं आहे. क्लॅरा ब्रुस हायस्कूलमध्ये सावित्रीमाईंनी शिक्षण घेतलेले. मी त्या हायस्कूलमध्ये गेलो, तो रूम पाहिला. नगर शहरामध्ये एखादा चांगला भूखंड आज तुम्ही पाहिला असेल, पुणा रोडला शासकीय भूखंड आहे, तिथे एक मोठी वास्तू उभी केली पाहिजे.
मी तर ह्या विचाराचा कार्यकर्ता आहे. महात्मा फुलेंच्या, सावित्रीमाई फुलेंच्या नावाने एक मोठी अभ्यासिका उभी केली पाहिजे. जी अभ्यासिका राज्यात नाही अशी अभ्यासिका उभी केली पाहिजे. अशी अभ्यासिका उभी करण्यासाठी माझ्यासारखा एक राजकारण करणारा कार्यकर्ता, समाजकार्य करणारा कार्यकर्ता निश्चित जेवढं शासन दरबारी भांडून जेवढा निधी आणता येईल तेवढा निधी आणण्याचा प्रयत्न करू. कारण शिक्षणाचे खरे प्रवर्तक म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ते महात्मा फुलेंचा, सावित्रीमाईंच्या नावाने एक चांगली मोठी अभ्यासिका मांडली पाहिजे. त्यासाठी आपण भांडलं पाहिजे. त्यासाठी आपण पण चुकीच्या पद्धतीने राजकारण करण्याचं सोडा अशी माझी सर्वांना विनंती आहे. कारण मी त्यांच्या विचारावर जर चालून काम करणारा कार्यकर्ता नसेल. सावित्रीमाईंनी प्लेगसारख्या साथीमध्ये काम केलं, अनेकांना त्यावेळेस जीवनदान दिलं. त्यांचाच आदर्श घेऊन माझ्यासारखा एक कार्यकर्ता कोविडमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविडमध्ये अनेकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. कारण यांची प्रेरणा घेऊनच आमच्यासारखे कार्यकर्ते समाजामध्ये काम करत असतात. बऱ्याच दिवसापासून बोलणं चालू आहे की काही इतिहास तज्ज्ञांना बरोबर घेऊन ज्या ज्या ठिकाणी महात्मा फुलेंच्या, सावित्रीमाईंच्या पाऊलखुणा आहेत, ज्यांच्या आठवणी, त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने स्मारक करण्याचा माझ्यासारखा एका कार्यकर्त्याचा निर्धार आहे. आणि ते स्मारक कुठल्याही परिस्थितीत आपण नगर शहरामध्ये, नगर परिसरामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी तर आज पण सांगतो की पुरातत्व वास्तू आहे, ती नगर शहराची ओळख आहे. माळीवाडा ही नगर शहराची ओळख आहे. ती वेसही वाचली पाहिजे आणि त्या ठिकाणी महात्मा फुलेंचा, सावित्रीमाईंचा पुतळा सुद्धा वाचला पाहिजे. ह्या विचाराचा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळं कुठल्या परिस्थितीत कुठला विरोध करण्याची वेळ आली तरी चालेल, पण ह्या दोन्ही वास्तू वाचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि एक चांगल्या पद्धतीने स्मारक बनवण्याचा सुद्धा माझा एक येणाऱ्या कालखंडामध्ये निर्धार आहे. आमचा राजकीय नाही फायदा झाला तरी चालेल, पण आम्ही अशा पद्धतीनं राष्ट्रपुरुषांना कधी चुकीच्या चौकटीमध्ये गवण्याचा आम्ही कधीच प्रयत्न करणार नाही, या ठिकाणी सांगतो. त्यामुळं माझ्यासारख्याची स्पष्ट भूमिका आहे. राजकारण करा, आपण राजकारणासाठी वेगळ्या पद्धतीने राजकारण करा, पण आपल्या राष्ट्रपुरुषांना, आपले आदर्श आहेत, आपले ऊर्जा स्रोते, आपले प्रेरणा स्रोते, त्यांना कृपा करून या गोष्टीमध्ये कधी गोवण्याचा प्रयत्न करू नका. ही सर्वांना नम्र अशी विनंती करतो माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता.